हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सॉरी म्हणते, कारण मी इंडियामार्टचा व्हिडिओ घेऊन येतो म्हटलेला जॉब रिलेटेड, पण बिझीमुळे तुम्हाला सांगितलं होतं सिलेक्शन झालं, तर त्यामुळे ट्रेनिंग वगैरे चालू होती, त्यासाठी घ्यायला आलं नाही. पण लवकरच मी व्हिडिओ घेऊन कमेंट पण आले होते मला त्याच्या रिलेटेड, पण त्याचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. आणि इथं मी आता काय करत आहे म्हटलं तर तुम्ही बघू शकता. तर इथं मी आज म्हणजे मी आज पुलाव बनवत आहे, कारण आज 26 जानेवारी 26 जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन. तर आम्ही प्रत्येक 26 जानेवारीला काहीतरी काहीतरी करत असतो. स्कूलमध्ये इव्हेंट ठेवत असतो मी मोस्टली, पण ह्यावेळेला म्हटलं की आपण पुलाव करूया आणि ज्या गरजू लोकांना त्यांना देऊया, त्यासाठी मी पुलाव बनवायची तयारी करत आहे. ओके. आणि तुम्हाला मी सांगितलेलं की इंडिया मार्टचं, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे ट्रेनिंग चालू होती, कारण ती खूप बिझी शेड्यूल होतं. रात्री 2-2, 3-3 वाजता झोपलेली आहे मी, कारण ट्रेनिंगमुळे त्यांचं टास्क वगैरे कंप्लीट करायचं होतं. मग आता ट्रेनिंग वगैरे संपले ऑलमोस्ट, सगळं झालेलं आहे. पण आता मी व्हिडिओ घेऊन येईन नक्की. आणि अश्विनी मॅडम म्हणून आहेत, अश्विनी कांबळे मॅडम, त्यांचं खूप कमेंट आलेत मॅडम घाला म्हणून व्हिडिओ. त्यांनी वेट करेल, तर मी नक्की त्याचा व्हिडिओ घेईनच. आता लॅपटॉपमध्ये मला त्याचा व्हिडिओ व्यवस्थित बनवून घालावा लागेल, तर मी नक्की घालेनच. तर तुम्ही बघू शकता, मी आता पुलाव केलेला आहे ना, पुलाव रेडी झालेला आहे. आणि मी तर आम्ही पॅकिंगसाठी रेडी केलं, म्हणजे टोटल 50 मला पॅक करायचे होते. मग 50मध्ये 2-3 राहिले वाटतं, थोडा झाला पुलाव. जेवढा झाला तेवढा आपण केला आणि पूर्ण सगळं पॅक केलं, बघू शकता तुम्ही. तर हे म्हणजे कसं दिलं तर त्याला चांगलं वाटतं ना. आणि हे कसं मी स्वामींच्या समोर ठेवून पहिला स्वामींचा आशीर्वाद वगैरे घेतला, का त्यांच्या कृपेनंच हे सगळं आपण जे काही करायलो ते त्यांच्यामुळेच करायलो, कारण त्यांनी आम्हाला क्षमता दिली म्हणून हे होऊ शकलं यावेळेला. त्याच्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी पुढे झालो. मग नंतर मी असं रेडी झालेलो आहे. काय मी सिम्पलच रेडी झालेली आहे. आणि इयरिंग्स वगैरे मी यावेळेला जरा असं लॉंग घातलेत. असे मी लॉंग यूज करत नाही इयरिंग कधी पण, म्हणजे शॉर्टच असतात, तुम्ही बघितलं असेल कुठल्यामध्ये. पण आता बघूया, जरा घालून बघूया म्हटलं. थोडेफार घेतलेत मी आता लॉंग घालायचं म्हणून, बघूया आता कसं होतं. छान वाटले तर घालायला लावते. नंतर इथं मी बाहेर आलेले सिंबूला शोधायला, कारण त्याला दूध घालायचं होतं, पण ते कुठं गेलं होतं माहिती नाही. त्याला थोडं आजारीसारखं झालेलं आहे ते पापा. म्हणून त्याला दूध घालायचं म्हटलं तर कुठं दिसलं नव्हतं. म्हटलं शोधलं सगळीकडं, पण कुठं नाही भेटलं. त्यानंतर मग थोड्या वेळाने आलं ते दूध प्यायला, पण त्याला दूध घातलेलं होतं, ते दूध खायलाच तयार नव्हतं. मग त्याला मी सांगत होतो दूध पी, दूध पी म्हणून, ते सिंबू दूधच पित नव्हतं. पण तिथं अनेक डॉग गेलेलं ते प्यायला, म्हणजे जवळ येत होतं त्याच्यासमोर, त्याचा दोस्तच तो पण. मग आता शिंबू बघा आलेला आहे, ते जरा खेळायला येतं आणि त्याला दूध दे म्हटलं का दूध पीत नाही झालं, ते असं झालेलं आहे कंडिशन. इथं बघू शकता तुम्ही किती पटकन लागलं. आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ना, ते थोडं म्हणजे ते हे सिंबू कसं आमच्याजवळ असतं कंटिन्यू, ते जरा बाहेर फिरत असते ना, त्यामुळे ते येऊन पितो म्हणत होतं. मग आता मी जायलो आहे बघा, तुम्ही बघू शकता गाडीमध्ये बसलेले, पॅक करून ठेवलं बॉक्समध्ये सगळे ते. तर बॉक्स बॅगमध्ये ठेवलेले आहेत. मग इथं मी ते कुणाकुणाला दिलो त्याचं मी व्हिडिओ करू शकलो नाही, कारण ते बरोबर पण होत नाही. पण ब्लँकेट पण आम्ही दिलो आणि हे पण सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलो, ज्यांना ज्यांना गरज होती त्यांना सगळ्यांना दिलं. छान वाटलं ॲक्च्युली, चांगलं वाटतं. ह्याच्या आधी पण केलेलं आम्ही. तर एक वेगळं फील वाटतं की हवं आपण काहीतरी करायलो आहे असं वाटतं. हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी भाजी निवडत आहे ॲक्च्युली. आणि आणि मला ना भरपूर कमेंट्स आलेले ह्याच्याबद्दल, जॉबच्याबद्दल, की मी इंडिया मार्टचा व्हिडिओ टाकतो म्हटलेलो जॉबबद्दल. ओके. तर त्याचा व्हिडिओ मी सॉरी, त्याची पहिला तर सॉरी म्हणतो, कारण मला टाईम भेटला नाही. त्यासाठी मला काय झालं की व्हिडिओ टाकता आला नाही आहे. पण मी लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ घेऊन येईन, की कसं तुम्ही अप्लाय करू शकता इंडिया मार्टमध्ये आणि त्याची प्रोसेस कशी असते, काय काय असते ते सगळं. ओके. तर तुम्ही कनेक्टेड राहा आणि एक सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केलं तर कसं होतंय, तुम्हाला माझे व्हिडिओज मिळत राहतील. जरी मी रेग्युलर ती मी घालू शकत नाही व्हिडिओज रेग्युलर. बघूया म्हटलं, रेग्युलर जर मला टाइम जसं भेटेल तसं मी घालेनच तुम्हाला आणि अपडेट करत राहीन काय आहे ते. म्हणून मी म्हणते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कधी पण व्हिडिओ घातला तर तुम्हाला मिळून जाईल. आणि समजा तुम्हाला यूट्यूबच्या रिलेटेड काहीतरी माहिती पाहिजे असेल, की आपण व्हिडिओ कसं एडिट करावं, किंवा थंबनेल आपण जे वरती लावतो ते थंबनेल कसं बनवायचं, जर ह्याच्याबद्दल पण तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे असेल तर सांगा.
कारण मी त्याचे व्हिडिओज बनवतो यूट्यूबचे आणि थंबनेल्स वगैरे मी जनरेट केलेलं आहे ऑलरेडी. तर तुम्ही जर मला सांगितलं की पाहिजे म्हणून त्याचे व्हिडिओज, जर तुम्ही म्हणजे तुमचं समजा यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला थंबनेल बनवायला येत नसेल तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ एक टाकतो, थंबनेल कसं बनवायचं. मग तुम्ही ते बघून तुमचे थंबनेल बनवू शकता इझिली. आणि फ्रीमध्ये पण तुम्ही कसं करू शकता, समजा तुम्हाला पेड यूज करायचं असेल थंबनेल बनवायसाठी तर ते पण तुम्ही कसं करू शकता ते पण मी तुम्हाला सांगेन. म्हणून तुम्ही कनेक्टेड राहा. आणि तुमचं काही पण क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकताय. तुम्हाला जर काय कुठं पण डिफिकल्टी वाटत असेल कशासाठी तरी. आणि तुम्हाला अनेक सांगायचं होते, आणि जॉबचं म्हटलं तर जो स्टॉक म्हणून माहिती असेलच तुम्हाला, तर ते मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे. तर जो स्टॉकमध्ये पण ट्रान्सलेटर म्हणून लेडीजना घ्यायला, म्हणजे मराठीचं कसं ट्रान्सलेट करायचं असतं त्याच्यासाठी पण घ्यायला येतं. जर तुम्हाला हवं असेल तर मी एका ग्रुपमध्ये जॉईन झालेली आहे. त्या ग्रुपमध्ये कसं आहे की लेडीज असं ट्रान्सलेट करतात, आणि ग्रुप ॲडमिन जी आहे ना त्याची, तर ती त्यांना जॉबला म्हणजे तिथे एक नंबर पाठवलेली होती, त्या नंबरला कॉल करायचं आणि सांगायचं की मला जॉब पाहिजे म्हणून. मग ते तुम्हाला जॉब देतात ट्रान्सलेटर का ट्रान्सलेट करायचं. ओके. तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, तो नंबर मी शोधून तुम्हाला देईन, किंवा मला माहिती नाही पब्लिकली आपण देऊ शकतो की नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, आणि तुमची ईमेल आय डी खाली कमेंट करा, जेणेकरून काय होईल की मी तुम्हाला ईमेल आय डीला पाठवेन तो. ओके. आणि तुमचा 26 जानेवारी तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, मी याच्या आधी तुम्हाला दिसेलच मी 26 जानेवारी 26 जानेवारी कसं आम्ही केलो काय केलो. तर दरवर्षी आम्ही काय करतो, स्कूलमध्ये असं इव्हेंट मुलांना त्यांच्या ग्रोथ व्हावी म्हणून, त्यांना एक मोटिवेशन भेटायचं म्हणून, त्याच्यासाठी आम्ही असं गेम्स वगैरे म्हणजे सिंगिंग कॉम्पिटिशन म्हणा, किंवा डान्स कॉम्पिटिशन म्हणा, किंवा निबंध स्पर्धा म्हणा, अशा स्पर्धा वगैरे ठेवून मी त्यांना मोटिवेट करायला ट्राय करतो. हां. पण ह्या वर्षी कसं झालं, आपण जरा वेगळं करूया म्हणून ह्या वर्षी आम्ही काय केलं, जरा वेगळं केलं. ते तुम्ही ऑलरेडी बघितलं असालच, नाही तर दरवर्षी असं नसते आमचं, दरवर्षी स्कूलमध्ये असते, शाळेमध्ये जाऊन आम्ही सेलिब्रेट करतो. तर यावेळेला जरा वेगळं करूया म्हणून जरा केलं, छान वाटलं. असं थोडंफार हेल्प करणं बरं वाटतंय. आपण जास्त काही कमवत नाही, पण जेवढ्यामध्ये कमवतोय त्याच्यामध्ये थोडंफार मदत करणं पण इम्पॉर्टंट असतंय ना. मग ते आम्ही करत होतो. तुम्ही कसं सेलिब्रेट केला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की सपोर्ट करा थोडंफार तुम्ही पण. आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा, दोघं मिळून ग्रो होऊया, है की नाही. कारण कसं असतं, तुम्ही बाहेर जॉबला गेला ना तर तिथं तुम्हाला खूप प्रेशर असतं ॲक्च्युली, फ्रीडम मिळत नाही. प्रेशरमध्ये काम करावं लागतं. असं असं काही नाही, जॉब करायला आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, करायचंच आहे. जर तुम्हाला प्रेशर जास्त नको असेल असं, तर मग तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बनवू शकता. कारण ते कसं असतं, आपलं असते, स्वतःचं असते, राईट. म्हणजे असं समजा की स्वतःचा बिझनेस सारखं आहे. तुम्हाला कधी करायचं म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्टिंगला एफर्ट घालावा लागेल, असं नाही की एकदा तुमचं ग्रो झालं तर नंतर जर जास्त एफर्ट नाही घातला तरी चालते, पण स्टार्टिंगला जरा फोकस करायला पाहिजे जास्त यूट्यूबवरती. तर ते पण तुम्ही साईडबार करा, असं नाही की फक्त जॉबवरतीच फोकस करू नका. साईडबार जर तुम्हाला यूट्यूबमध्ये जर इंटरेस्ट असेल ना, मी नक्की सांगेन तुम्हाला करा म्हणून. कारण त्याच्यामध्ये आता भरपूर लोक यायला येतं, भरपूर लोक व्हिडिओज वगैरे बनवालेत. जर तुम्ही यूट्यूब ओपन करून बघितलं असेल ना, तर भरपूर लोक बनवलेत. तर तुम्ही पण तुम्ही काय असं तुम्हाला जे आवडत असेल ना ते दाखवायचं, असं काही नाही. तुम्हाला समजा तुमच्या घरातल्यांना आवडत नसेल, कसं असतं एकेकांना घरामध्ये पण आवडत नाही व्हिडिओ बनवायचं, तर तुम्ही ते फोकस करू नका, दुसरं फोकस करा. समजा तुझं लहान बाळ असेल त्याची ऍक्टिव्हिटी दाखवा, लहान बाळांना आपण कसं सांभाळायचं त्याचे टिप्स सांगा, ते सांगू शकता तुम्ही. किंवा स्वयंपाक करताना त्याचे टिप्स सांगू शकताय. आणि जर तुम्ही काही पण न्यू, आणि तुम्हाला माहिती असेल मिशो हॉल्स वगैरे त्याचे पण भरपूर व्हिडिओ असतात, बरोबर. मिशो हॉल ते पण व्हिडिओ युट्यूबवरच असतात ना. तर तसे तुम्ही मिशो हॉल्स जर तुम्हाला जमत असेल, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही दाखवायची गरज नाहीये घरातलं वगैरे काय असतं ते. मला पण नाही आवडत सगळं दाखवायला घरामधलं. कारण माझ्या रिलेटेड एवढंच दाखवते मी. कसं असते, तुम्ही सगळं घराचं दाखवलं वगैरे तर कंट्रोवर्सी हे ते असं असते. आणि आता तुम्ही बघितलं असेल आता यूट्यूबमध्ये कसं चाललंय, आता यूट्यूबमध्ये भांडण करून उगाच ड्रामा करत असतात, बरोबर. ड्रामा करून करून असं व्ह्यूज वगैरे कमवालेत, पण तेवढं ते उगाच आपण आपलं हे करून, काय म्हणतात ते, न रिस्पेक्ट न घेता असं हे करणं ते पण योग्य नसते, बरोबर.
त्याच्यासाठी म्हणतो मी, तुम्हाला जर घराचा ओके तुम्हाला व्लॉग बनवायचा नसेल तुम्ही तर व्लॉग बनवू नका, पण कशाबद्दलच्या चांगल्या टिप्स तर देऊ शकताय तुम्ही. ग्रोथ टिप्स द्या, फॅमिली टिप्स द्या, फॅमिलीमध्ये तुम्ही कसं राहता ते टिप्स द्या, लहान मुलांना कसं सांभाळायचं ते टिप्स द्या. प्रेग्नेंट असलेली लेडी तर त्यांना कसं, त्यांची कशी ग्रो म्हणजे काय म्हणतात ते, आपण काय काय फॉलो करायला पाहिजे त्याचे टिप्स द्या. असं काहीतरी काहीतरी करून व्हिडिओ बनवा तुम्ही, जर तुम्हाला पूर्ण घरामध्ये दाखवायचं नसेल तर. हे पण असतं. मला पण नाही आवडत थोडं सगळं दाखवायला. कारण एकेकांना आवडतं, एकेकांना आवडत नाही. हे पण असतं. त्यांना कशाला हर्ट करायचं. करेक्ट? म्हणून मी पूर्ण कव्हर करते. थोडं जास्त घेत नाही. जेवढं जमेल तेवढं मी कव्हर करते. तर मी लाल भाजी आता बघू शकता तुम्ही, लाल भाजी हे केलेली आहे. निवडलेली आता मला बनवायची आहे. वेळ झालेला आहे. कारण आज फंक्शनला पण गेलो होतो. त्यासाठी नाही झालं लवकर करायला. ओके, तर कनेक्टेड राहावा. मी व्हिडिओ तुम्हाला, सॉरी जरा लेटच व्हायला आहे मला व्हिडिओ घेऊन यायला त्याचा, पण लवकरात लवकर मी घेऊन यायचं ट्राय करेनच तुम्हाला व्हिडिओ द्यायचं. आणि तेवढंच बस. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू.